No, by mistakenly. Please continue. So regarding installation, there are two ways in which you can install Power BI. The first way is जसं आपण मोबाईल स्टोअर मध्ये यानी की प्ले स्टोअर मध्ये जसं आपण ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो तसं सिम्पली मायक्रोसॉफ्टच्या स्टोअर मध्ये जायचं आणि इथे आपण पॉवर बीआय सर्च करतो. ठीक आहे. ऍप्लिकेशन मध्ये जायचं आणि युल से इन्स्टॉल. इथून पॉवर बीआय होतं इन्स्टॉल. ठीक आहे. दिस इज वन वे. फॉर एनी चान्स इफ you don't have to install it from the Microsoft Store. Simply इथे Power BI Desktop डाउनलोड बनायचं. त्याच्यानंतर विल गो इन द फर्स्ट लिंक आणि इथे डिरेक्टली ऑप्शन ओपन होतं की सिलेक्ट लँग्वेज आणि डाउनलोड. याच्यामध्ये सगळे व्हर्जन, द डेट ऑफ पब्लिश आणि किती साईजची आहे हे सर्व डिटेल्स इथे देतात. डाउनलोड म्हणायचं. डिरेक्टली सिलेक्ट करून डाउनलोड म्हणालं की डिरेक्टली एक एपीके आपल्याला भेटून जातो. नंतर एपीके भेटलं की नॉर्मल प्रोसेस आहे. इथे राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर आणि नेक्स्ट 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 म्हटलं की तुमचं पॉवर बी इन्स्टॉल. तो इन्स्टॉलेशन मध्ये दोघांना काही इश्यू असेल का? आता करून घेतो पाहून. हो चालेल. आणि इट इज एक्सपेक्टेड की म्हणजे आपला क्लास असं चालू आहे की मी काही ट्रान्सफॉर्मेशन किंवा मी जे पण चेंजेस करते तर ते स्टुडंट्सनी रिफ्लेक्ट केलेले ऑन द बुक. इट इज बेटर किंवा अटलिस्ट आफ्टर द लेक्चर विल बी बेटर. बिकॉज असं होईल की मग मी पुढे जाईल पॉवर बी आयमध्ये आणि जर तुमच्याकडे सिस्टम नसेल किंवा जर तुम्ही ते ट्रान्सफॉर्मेशन किंवा ते प्रोसेस जर तुम्ही फॉलो करत नसेल तर मग तुमच्याकडे थोडासा बॅकलॉग लागेल आणि मग थोडं जास्त लोड असेल. राईट. तुमच्या दोघांना थोडंसं पॉवर बीआयचं नॉलेज आहे का काहीच नाही? No, काही नाही फ्रेश. हे बघा, सिम्पल याच्यामध्ये बिझनेस इंटेलिजन्समध्ये नंबर ऑफ टूल्स आहेत बीआयचे. ते कोणकोणते आहेत ते पण आपण बघू. पण व्हॉट इज बिझनेस इंटेलिजन्स? ठीक आहे. सो इट इज अ सेट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर ट्रान्सफॉर्मिंग बिझनेस इंटू ॲक्शनेबल. म्हणजे जे पण बिझनेस इन्फॉर्मेशन आहे, मी तुम्हाला डेटा दिला, त्या डेटामधून तुम्ही किती बिझनेस इन्फॉर्मेशन काढू शकता थ्रू रिपोर्ट्स अँड व्हिज्युअलायझेशन. त्याच्यासाठी आपण बीआय टूल वापरतो. राईट. तर व्हिज्युअलायझेशन आणि रिपोर्ट्स हे इम्पॉर्टंट आहे. बरं, फक्त रिपोर्ट्स नाही तर इंटरॅक्टिव्ह रिपोर्ट्स आहेत. ठीक आहे. आता हे इंटरॅक्टिव्ह कसं ते आपण बघूया. पण जे पण डेटा अनालिस्टचं पार्ट असतं या राधा पॉवर बी आयचा पण जो रिपोर्ट्स प्रेझेंट करतो दॅट इज मोर ऑफ प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. दॅट मीन्स और यू कॅन से पास्ट डेटावर आपण काम करतो. Yeah, Kannada. सो पास्ट डेटावर आपण काम करतो आणि त्याच्या थ्रू इन्साइट्स काढतो आणि रेकमेंडेशन्स देतो. हा डेटा अनालिटिक्सचा प्रोसेस झाला. दॅट वर्किंग ऑन पास्ट डेटा अँड यू कॅन से एक्स्ट्रॅक्टिंग इन्फॉर्मेशन विथ इन्साइट्स अँड रेकमेंडेशन्स. राईट. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे जो काय म्हणतो आपण प्रिडिक्शन या प्रिडिक्टिव्ह अनालिसिस, तो डेटा डेटा सायंटिस्टचा पार्ट येतो. राईट. तो तिकडे मॉडेलिंग रन होतं, वेरियस मशीन लर्निंगचे अल्गोरिदम्स रन करतो आपण. सो दॅट इज ऑल प्रिडिक्टिव्ह अनालिसिस. राईट. तर वी कॅन से आपण प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिसिस करतोय. ठीक आहे, थ्रू बीआय टूल ॲज अ डेटा अनालिस्ट. सो दिस इज आर रोल फॉर दिस कोर्स. ठीक आहे, हे एवढं क्लिअर? Yes. ओके. आता कॉम्पोनंट्स हे इम्पॉर्टंट आहे. पहिले 3 कॉम्पोनंट्स इज दी मोस्ट इम्पॉर्टंट. पॉवर क्वेरी. असं समजा आपण आतमध्ये जाऊया पॉवर बीआय मध्ये, पण एक ओव्हरव्ह्यू साठी एवढं समजून घ्या की पॉवर क्वेरी म्हणजे डेटा कनेक्शन करणं. म्हणजे जो पण डेटा सोर्स आहे
त्याला कनेक्ट करून पॉवर BI मध्ये लोड करणं, ह्याला डेटा कनेक्शन टूल म्हणतो. आणि याच्यामध्ये नंबर ऑफ डेटा सोर्सेस आहेत ज्याच्या थ्रू आपण डेटा कनेक्ट करू शकतो इनटू पॉवर BI फॉर व्हिज्युअलायझेशन पर्पज. ठीक आहे. आणि पॉवर क्वेरीमध्ये आपण मेन यूज करतो ट्रान्सफॉर्म. सो वी ट्रान्सफॉर्म द डेटा. ट्रान्सफॉर्म म्हणजे इन सिम्पल वर्ड्स इज आपण डेटा क्लीन करतो. कारण 99% ऑफ द टाइम जो डेटा आपल्याकडे येतो दॅट इज इन अनक्लीन फॉर्मॅट. त्याच्यावर आपल्याला प्रोसेसिंग करून मग तो डेटा रीडेबल बनवायचा असतो. राईट. तो ट्रान्सफॉर्मेशनचा जो पण पार्ट आहे तो पॉवर क्वेरी म्हणून एक सेक्शन असतो किंवा एक कॉम्पोनंट असतो पॉवर BIचा, त्याच्यामध्ये आपण करतो. नेक्स्ट पॉवर पिव्हट. व्हॉट इज पॉवर पिव्हट? तर जे इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड बनतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही मला लेक्चरच्या आधी ओळखत नव्हते, पण आता समजा मी टीचर आहे आणि स्टुडंट आहे, सो दॅट इज अ रिलेशनशिप क्रिएटेड बिटवीन मी अँड यू. तसंच नंबर ऑफ टेबल्स जे पण आपण लोड करतो पॉवर BI मध्ये, त्याच्यामध्ये जोपर्यंत रिलेशन बनवत नाही आपण, तोपर्यंत ते इंटरॅक्टिव्ह नाही होत. म्हणजे एका टेबलमध्ये चेंज केलं तर दुसऱ्या टेबलमध्ये ते चेंजेस रिफ्लेक्ट नाही होऊ शकत. सो पॉवर पिव्हट इज मेनली यूज फॉर डेटा मॉडेलिंग. आणि तिसरं असतं पॉवर व्ह्यू. पॉवर व्ह्यू म्हणजे सिम्पल जे पण आपण व्हिज्युअल्स बनवतोय, जो पण आपण रिपोर्ट दाखवतोय इन फ्रंट एंड, तो पॉवर व्ह्यू मध्ये येतो. पॉवर मॅप आणि पॉवर QA एक स्मॉल कॉम्पोनंट आहे, बट दीज थ्री आर दी मोस्ट इम्पॉर्टंट. सो आय गेस हे 3 कॉम्पोनंट्स मध्ये काय डाऊट आहे का न्यू स्टुडंट्सला स्पेसिफिकली? अक्षय, वाजित. ओके, मूविंग फॉरवर्ड. So there are 3 versions of Power BI. Power BI Desktop, Pro आणि Premium. Power BI Desktop जे आपण यूज करतो नॉर्मली, विच यू कॅन गेट फॉर फ्री. बरं, जे पण मॅक यूज करणार आहेत त्यांना पॉवर BI डेस्कटॉप फ्री नसणार आहे. कारण एक स्टुडंटचा डाऊट होता मागच्या बॅचमध्ये की फॉर मॅक, सो लॉजिकली स्पीकिंग की मायक्रोसॉफ्टचा आहे पॉवर BI, सो ॲपलला जनरली दे वोंट गिव्ह इट फॉर फ्री. सो त्याचं स्टील आय विल चेक इफ देर इज एनी ऑप्शन. पण जर तुमच्याकडे विंडोज सिस्टम असेल तर बेटर असेल की फ्रीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. राईट. तो बेसिक पॉवर BI डेस्कटॉप ज्याच्यावर आपण सगळे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, विच इज सफिशियंट टू डू एंटायर प्रोजेक्ट फ्रॉम स्टार्ट टू एंड. नेक्स्ट पॉवर BI प्रो. आता पॉवर BI प्रो का? एक $10 मंथली पॅकेज असतं, तर तुम्हाला एक क्लाउड स्टोरेज भेटतं. म्हणजे जे पण रिपोर्ट शेअरिंगचं असतं दॅट इज मेन थिंग. पॉवर BI डेस्कटॉपमध्ये तुम्ही शेअर नाही करू शकत रिपोर्ट. आपण करणार आहोत ते, देर इज सम म्हणजे एक जुगाड टाईप आहे, बट इन जनरल आता पॉवर BI प्रो जर आपल्याला यूज करायचं असतं तर एक आपल्याला क्लाउड स्टोरेज मिळतो 10 GBचं. तर हे जे 2 पॉईंट्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. का? कारण जर तुम्हाला विचारलं पॉवर BI मध्ये प्रो आणि प्रीमियम मध्ये काय डिफरन्स, तर तुम्हाला हा जो नंबर आहे, इट इज मंथली $10 अँड इट प्रोव्हाइड्स 10 GB क्लाउड स्टोरेज विथ द फंक्शन ऑफ पब्लिशिंग अँड शेअरिंग टू द क्लायंट. हे इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये पॉवर BI प्रो मध्ये एक महत्वाचा पॉईंट हा आहे की तुम्ही विदिन अन ऑर्गनायझेशन शेअर करू शकता तुमचे रिपोर्ट. दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल मी जर कंपनी ए मध्ये असेल तर त्या ऑर्गनायझेशन मध्ये इंटर डिपार्टमेंट प्लस क्रॉस डिपार्टमेंट, म्हणजे जर समजा मी डेटा डिपार्टमेंट मध्ये असेल तर मी डेटा डिपार्टमेंटची माझी टीम असेल, त्यांना जर डोमेन नेम सेम असायला पाहिजे. ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल जर मी इन्फोसिसचा एम्प्लॉई तर माझा समजा डेटा डिपार्टमेंट आहे, तर मी इन्फोसिसच्या याच्यामध्ये जे पण माझे टीम मेंबर त्यांचा डोमेन नेम जर इन्फोसिस असेल तर त्यांना मी पॉवर BI प्रो थ्रू शेअर करू शकतो. ठीक आहे. सो दिस इज फॉर ऑर्गनायझेशनल पर्पज. आता दुसरा कोणता डिपार्टमेंट असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा कोणताही असेल, त्याच्यामध्ये पण शेअर करू शकता कारण डोमेन नेम सेम आहे. नेक्स्ट इज पॉवर BI प्रीमियम. आता याचा $5,000 आहे म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. तर काय स्पेशल आहे? तर 100 TBचं क्लाउड स्टोरेज देतो. नंबर हे 2 लक्षात ठेवा. प्लस इट डझंट डिपेंड की तुम्हाला फक्त विदिन अन ऑर्गनायझेशन यू कॅन सेंड द रिपोर्ट. राईट. सो इट इज इंटेंडेड फॉर एंटरप्राइज लेवल बिझनेसेस. म्हणजे जर मला क्लायंट दुसरे असतील त्यांना पण सेंड करायचं असेल, जर
माझ्याकडे पॉवर बी आय प्रीमियमचं लायसन्स असेल तर आय कॅन सेंड टू एनी वन ऑफ द क्लायंट ऑर द पर्सन इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट ऑफ त्यांचं डोमेन नेम सेम असेल किंवा नाही. हे 3 पॉइंट समजले का? Yes. हॅलो Yes. हा बोला अक्षय. अक्षय तुम्ही हँड रेस केलाय, बोलू शकता. हॅलो Yes. Sorry, sir. Clear आहे. Belt नाही झाला. ओके ओके ठीक आहे. तर मुव्हिंग फॉरवर्ड, डिरेक्टली जर स्टार्ट करायला गेलं तर हा आहे पॉवर बी आयचा युजर इंटरफेस. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मे बी हा पॉइंट आय गेस आय मिस्ड इट. हा आहे पॉवर बी आय डेस्कटॉप जो आहे फ्रंट एंड. ठीक आहे. आता मी जेव्हा इथे ट्रान्सफॉर्म डेटामध्ये जातो, जसं मी इथे मेन्शन केलंय, पॉवर क्वेरी इज फॉर ट्रान्सफॉर्मेशन, एवढंच लक्ष द्या फक्त. तर मी जेव्हा इथे ट्रान्सफॉर्म मध्ये गेलो तर एक न्यू विंडो ओपन होते. ती जी न्यू विंडो आहे हा आहे पॉवर क्वेरी एडिटर. ठीक आहे. आणि पॉवर क्वेरी एडिटरचं मेन गोष्ट काय, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे डेटा क्लिनिंग करतो. इथपर्यंत क्लिअर? जे ओल्ड स्टुडंटचे थोडीशी रिव्हिजन होऊन जाईल, बट आपण पुढे स्टार्ट करूया. ठीक आहे. सो दिस इज द इंटरफेस. स्पीकिंग हे 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे इंटरव्ह्यूला विचारेल. व्हॉट आर द 3 डिफरंट व्ह्यूज इन पॉवर बी आय किंवा 3 डिफरंट व्ह्यूज. हां, तर तुम्हाला सांगायला पाहिजे रिपोर्ट व्ह्यू, टेबल व्ह्यू आणि मॉडेल व्ह्यू. प्लस फक्त एवढं सांगायचं नाही, प्रत्येक याची तुम्हाला एक डिस्क्रिप्शन माहिती पाहिजे आणि काही टेक्निकल वर्ड्स. रिपोर्ट व्ह्यू इन विच the reports and dashboard is being displayed. ठीक आहे, दॅट इज रिपोर्ट व्ह्यू. तर हे रिपोर्ट मध्ये हा तुमचा कॅनव्हास म्हणू शकतो ह्याला. इथे तुमचे सगळे विज्युअल्स दिसतात. त्याच्यानंतर टेबल व्ह्यू. टेबल व्ह्यू मध्ये ठीक आहे, टेबल व्ह्यू मध्ये टेबल फॉर्मॅट मध्ये दिसतो, जो नॉर्मल तुमचा एक्सेल फॉर्मॅट असतो. ठीक आहे. आणि तिसरं असतं मॉडेल व्ह्यू, जे आपण इथे म्हटलो ना पॉवर पिव्हट, हे मॉडेल व्ह्यू मध्ये येतं. आणि पॉवर व्ह्यू जो आपण रिपोर्ट व्ह्यू बघितलं ते याच्यामध्ये येतं. आणि पॉवर क्वेरी फॉर ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. तर हे झालं मॉडेलिंग. आता इथे बघा, काहीतरी असं समजतंय की काहीतरी डबे, म्हणजे हे आहेत टेबल्स आणि प्रत्येकाला काहीतरी कनेक्ट केलंय, म्हणजेच रिलेशनशिप बिल्ड केली. याला बोलतात डेटा मॉडेलिंग. राईट. हे कसं करायचं इन डिटेल आपण जेव्हा ऍक्च्युली डेटा मॉडेलिंग बघू तेव्हा तुम्हाला समजून जाईल. बट हे जे 3 पॉइंट्स आहेत विच इज मोस्ट इम्पॉर्टंट, हे 3 पॉइंट्स क्लिअर आहेत का? ओल्ड स्टुडंट्स, न्यू स्टुडंट्स, सर्वांना? हो सर. ओके. बाकी ज्यांना आता थोडंसं फास्ट वाटत असेल, पण जेव्हा आपण ऍक्च्युली स्टार्ट करतोय, जसं की आपण थोडंसं डेटावर पण काम केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, तो स्पीड ओके असतील तर सांगू शकता. काही समजत नसेल न्यू स्टुडंट्सला तर तसं पण सांगू शकता. ठीक आहे. जे न्यू स्टुडंट्स आहे त्यांना समजतंय का? म्हणजे हो, कळते सर. ठीक आहे. ठीक आहे, मुव्हिंग फॉरवर्ड. तर आपण आलो पॉवर बी आय मध्ये. आता मी म्हणत होतो की पॉवर बी आय मध्ये डेटा इम्पोर्ट करायचं म्हणजेच डेटा कनेक्शनचे मल्टिपल ऑप्शन. बघा इथे डायरेक्टली डिस्प्ले कनेक्ट टू डेटा फ्रॉम मल्टिपल सोर्सेस. आता किती मल्टिपल सोर्सेस आहेत हे आपण या टॅबमध्ये, नंबर ऑफ सोर्सेस. ठीक आहे. फ्रॉम एक्सेल टू टेक्स्ट टू जेसॉन, फोल्डर असेल, पीडीएफचा तुमचा डेटा असेल तो तुम्ही कनेक्ट करू शकता.
SQL सर्व्हरचं असेल, Oracle सर्व्हर असेल, IBM सर्व्हर, MySQL डेटाबेस, SAP, Amazonचं असेल समजा, Snowflake, Azure क्लाउड डेटाबेसवर असेल. ठीक आहे. तर नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. हे एकदा तुम्ही इन्स्टॉल करून ना प्रत्येक चेक करू शकता. तर ज्या स्टुडंट्सनी इन्स्टॉल केलंय त्यांनी चेक केलंय का हे सगळे पॉइंट्स? कोणकोणते ऑप्शन्स आहेत? नाही? ओके. म्हणजे जुने स्टुडंट्स पण प्रॅक्टिस नाही केली वाटतं अजून. ठीक आहे. बाबा प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून नाही करणार तोपर्यंत मी इथे जरी आपला लेक्चर संपला तरी मग तुम्ही नंतर म्हणाल की रिपीट करायचं. सो इट इज बेटर की तुम्ही प्रॅक्टिस समजा आज हा लेक्चर झाला की डिरेक्टली पॉवर BI वर करा. ॲटलिस्ट थोडं तरी करा. आता आपण थोडंसं इनिशियली स्लो चाललोय पण एकदा स्पीड पकडला की प्रॉपर टेक्निकली आपण पुढे जाणार. ठीक आहे. तो हा आहे बेसिक इंटरफेस. याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत बघा. याला म्हणतात फिल्टर पेन, व्हिज्युअलायझेशन पेन आणि डेटा पेन. फिल्टर पेन जसं नाव सांगते काहीतरी फिल्टरिंग होते. म्हणजे तुमच्याकडे जर नंबर ऑफ कॅटेगरीज असेल आणि माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की मला फक्त टॉप 3 कॅटेगरीज बघायचे ज्यांनी सगळ्यात जास्त रेव्हेन्यू सेल केलं, तर मी इथे टॉप 3 किंवा म्हणजे ऑप्शन टाकू शकतो फिल्टर. म्हणजे त्या व्हिज्युअलसाठी किंवा त्या एंटायर पेजसाठी आपण फक्त टॉप 3 जे पण आहेत कॅटेगरीज तेच फक्त दिसतील. राईट. सो हे झालं फिल्टर पेन. हे इन डिटेल कसं वर्क करतं आपण परत बघूया. बट ॲट दिस पॉइंट इन टाइम फक्त एक ओव्हरव्ह्यू देतोय. राईट. नेक्स्ट व्हिज्युअलायझेशन पेन. आता व्हिज्युअलायझेशन पेन म्हणजे असं सांगते की इथे व्हिज्युअल्स आहेत. तर इथे नंबर ऑफ व्हिज्युअल्स आहेत. ठीक आहे. अकॉर्डिंग टू आर रिक्वायरमेंट आपले व्हिज्युअल्स चेंज होणार. जस्ट फॉर अ रेफरन्स जर मला ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 3-4 वर्षाचा ट्रेंड दाखवायचा असेल, ट्रेंड अनालिसिस, तर मी इथे फक्त लाईन चार्ट इम्पोर्ट करणार. तर तो लाईन चार्ट डिरेक्टली इकडे दिसून जाईल. ठीक आहे. असे नंबर ऑफ व्हिज्युअल्स आहेत. लाईन चार्ट आहे, स्टॅक कॉलम चार्ट्स आहेत, स्कॅटर प्लॉट आहे, पाय चार्ट, डोनट चार्ट आहे. हा बेसिक व्हिज्युअल आहे सगळ्यात जास्त. कार्ड. राईट. जे पण समरी असेल तर आपण कार्ड थ्रू व्हिज्युअल करतो किंवा प्रेझेंट करू शकतो. मग टेबल आहे, सॉरी हे स्लायसर आहे. म्हणजे अगेन फिल्टर्स यूज करू शकतो आपण. टेबल आहे, मॅट्रिक्स आहे. हायरार्चिकल डेटासाठी आपण मॅट्रिक्स यूज करू शकतो. ते जेव्हा इन डिटेल आपण व्हिज्युअलायझेशन बघू तेव्हा आपण चेक करू. आता गेट मोर व्हिज्युअल्समध्ये ना गेट मोर व्हिज्युअल्समध्ये गेलं की ते मायक्रोसॉफ्टचं स्टोअर ओपन होतं. तिकडे कस्टम व्हिज्युअल्स पण असतात. तर हा एक फंक्शनॅलिटी आहे पॉवर BI मध्ये. नेक्स्ट डेटा पेन. डेटा पेन आता आपण लोड नाही केलाय. ठीक आहे. पण जेव्हा पण आपण डेटा लोड करू तेव्हा सगळे टेबल्स 10 टेबल्स जर मी लोड केले तर सगळे 10 टेबल्स विथ त्या टेबलमध्ये कोणकोणते कॉलम्स आहेत त्यांचे नाव इथे सगळे डिस्प्ले होतात. तर जे ड्रॅग अँड ड्रॉप चालतं तर समजा इथे एक टेबल आहे त्याचा कॉलम आहे ते फक्त इथं ड्रॅग करून मी इथं व्हॅल्यूज मध्ये ड्रॉप करतो. सो हेन्स पॉवर BI ला आपण ड्रॅग अँड ड्रॉप पण म्हणतो. ड्रॅग अँड ड्रॉप टूल. ठीक आहे. सो एवढा हा क्लिअर पार्ट. ओके. सो लास्ट टाइम आपण काय केलं होतं लास्ट लेक्चरमध्ये, हे बघा हा तुमचा डेटा सेट आहे. जर तुम्ही ऍड नसेल ग्रुपमध्ये तर जेव्हा तुम्ही ऍड होतील तेव्हा हे सगळे डेटा सेटवर आपण काम करणार आहे. हे 10 डेटा सेट्स आहेत. ठीक आहे. आता आपण काय करू, जे पण न्यू स्टुडंट्स आहेत ना ते नेक्स्ट लेक्चरमध्ये एक हाफ एन आवर आधी जॉईन झाले ना की मी तुम्हाला डेटा अंडरस्टँडिंग, डेटा सेट काय आहे आपला तो पण एकदा समजून देईल. कारण द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन डेटा अनालिस्ट इज डेटा अंडरस्टँडिंग. तर तुमचं डेटा अंडरस्टँडिंग प्लस डेटा क्लिनिंग याच्यामध्ये तुमचा मॅक्सिमम टाइम जातो. ऑफकोर्स आउटपुट डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये असतं पण जोपर्यंत तुम्हाला डेटा नाही समजणार तोपर्यंत तुमचं व्हिज्युअलायझेशन म्हणजे मी जर काही क्वेश्चन विचारला तर यू कॅनॉट रिस्पॉन्ड टू दॅट इफ अँड ओनली इफ यू आर फॅमिलियर विथ द डेटा. ठीक आहे. आता हे 10 पॉइंट्स आहेत. मी फक्त एक जो पण टेबल आहे तो लोड करून दाखवतो कसं लोड करायचं. आता गेट डेटा आहे त्याच्या आधी
जो लास्ट पॉइंट होता, हे बघा याची टाईप काय आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेल कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू, म्हणजे CSV फाईल आहे सगळे, CSV फाईल आहे. ठीक आहे. आता मी गेट डेटा मध्ये जातो. युजली स्टुडंट्स काय करतात, डिरेक्टली एक्सेल वर्कबुक मध्ये जातात. आता तोच फोल्डर आहे, पण तिकडे हे फाईल दिसत नाहीये, कारण आय सिलेक्टेड एक्सेल. जेव्हा मी इथे बघा CSV मध्ये जाईल ना, टेक्स्ट कॉमा CSV, तेव्हा हे सगळे फाईल दिसतात. ठीक आहे. तर हे लक्ष द्या की कोणता तुमचा कनेक्टर आहे आणि कोणती फाईल आहे, दॅट शुड बी मॅचिंग. तर आपण काल कॅलेंडर लुकअप टेबल इम्पोर्ट केला होता. तर जेव्हा आपण ओपन म्हणतो, एक विंडो पॉपअप होईल. दिस इज द विंडो. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलंय की हा जो कॅलेंडर लुकअप टेबल आहे, याच्यामध्ये एक कॉलम आहे जे डेट्स दाखवत आहे तुम्हाला. ठीक आहे. हे फाईलची ओरिजिन, डिलिमिटर CSV आहे म्हणून कॉमा काय म्हणतात, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आहे, राईट. तर कॉमा इज द डिलिमिटर ओव्हर हिअर, म्हणून कॉमा इथे मेन्शन केलं. बाय डिफॉल्ट इकडे 200 रोजच असतात. तुम्ही बेस्ड ऑन एंटायर डेटा सेट पण करू शकता, म्हणजे तुम्हाला एंटायर डेटा सेट पण दिसेल, राईट. बट इथे आपण सध्या तर 200 ठेवू. आता दोन ऑप्शन्स आहेत, एक तर लोड आणि ट्रान्सफॉर्म डेटा. लोड म्हणजे जर तुम्ही लोड केला तर डायरेक्टली तुमचा पॉवर BI डेस्कटॉप मध्ये जाणार, जो आहे तुमचा फ्रंट एंड. बट मोस्ट ऑफ द टाइम आपण ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये जातो, कारण याच्यावर आपल्याला काही ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतात. कारण हा अनक्लीन डेटा आहे, अजून आपण पाहिलंच नाही डेटा टाईप बरोबर आहे का काय, म्हणून युजली आपण ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये. आता जर मी ट्रान्सफॉर्म डेटा क्लिक केलं तर कोणता विंडो ओपन होईल सांगा. ट्रान्सफॉर्म मध्ये आपण कोणता विंडो ओपन होतो, पॉवर क्वेरी. राईट, पॉवर क्वेरी. तो पॉवर क्वेरी एडिटर मी ट्रान्सफॉर्म म्हटलो, एक न्यू विंडो ओपन झाला. सर्वांनी इन्स्टॉल केलं ना पॉवर BI, जुने स्टुडंट्स? हो सर. येस सर. आणि आता सिस्टम समोर बसलेत ना, फोनवर नाही ना कोणी? नाही. म्हणजे आहेत फोनवर. ठीक आहे. आता हा बघा, हा आहे इंटरफेस पॉवर क्वेरी एडिटरचा. ठीक आहे. एक पॉइंट माझा लास्ट लेक्चरला राहिला आहे बघा, हे जे दिसतंय ना, याला म्हणतो M लँग्वेज किंवा M कोड. जसं जर तुम्हाला थोडं नॉलेज असेल एक्सेलचं, जो फ्रंट एंड असतो ना एक्सेल मध्ये, तो जो आपल्याला दिसतो टेबल, दॅट इज फ्रंट एंड. सिमिलर टू दॅट पॉवर BI मध्ये पॉवर BI डेस्कटॉपला फ्रंट एंड म्हणतो, आणि बॅक एंड मध्ये इकडे पॉवर BI जो क्वेरी एडिटर आहे तो बॅक एंड आहे, राईट. एक्सेल मध्ये बॅक एंड काय आहे, तर VBA चा एक कॉन्सेप्ट असतो, व्हिज्युअल बेसिक. म्हणजे व्हिज्युअल बेसिकचा जो कोड असतो ना, तो पाठीमागे लिहिलेला असतो बॅक एंडला, तो आपल्याला दिसत नाही, पण एक्सेल मध्ये जे पण फंक्शन असतात ते चालू असतात. VBA चं माहिती आहे का कोणाला, म्हणजे ऐकून आहे का VBA काय असतं? नाही, ओके. तर बेसिकली एवढंच असतं की जे पण टेबल्स वगैरे तुम्हाला दिसतात एक्सेल मध्ये, त्याच्या पाठीमागं काहीतरी, जेव्हा पण तुम्ही कुठे क्लिक करताय तर एक कोड पाठीमागे रन होत असतो बॅक एंडला, तो VBA असतो, व्हिज्युअल बेसिक ऍप्लिकेशन. तर आपल्याला VBA माहिती नाही पाहिजे, बट इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतोय की हे जे आहे ना, हे पण बॅक एंड आहे, राईट. आणि हे जे M क्वेरी लँग्वेज आहे ना, हे इथली कोडिंग येते. आता आपल्यासाठी M लँग्वेज इज ऑल टुगेदर अ डिफरंट थिंग. बट जसं की मी हे सिलेक्ट केलं टेबल, इथे हे जे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही इथे पण टाकू शकता, इन टर्म्स ऑफ कोडिंग यू कॅन से. बट आपण हे यूज करणार आहे कारण आपल्या सिलेबसमध्ये किंवा आपल्याला डेटा अनालिसिस बनायचं, आपल्याला M लँग्वेजचा डेव्हलपर नाही बनायचं, राईट. सो दिस इज क्लिअर. M लँग्वेज, तर हे क्वेश्चन विचारू शकतात की विच लँग्वेज इज बीइंग युज्ड इन पॉवर BI इन रादर इन पॉवर क्वेरी एडिटर बॅक एंड मध्ये. तर M लँग्वेज आपण यूज करतो. तर हे M लँग्वेजचा पॉईंट क्लिअर आहे सर्वांना? येस सर. ओके. हा पॉईंट मिस झाला होता ऍक्च्युली लास्ट लेक्चर
लेक्चरमध्ये. आता मी फर्स्ट डेटा इम्पोर्ट केलाय. कधी कधी काय होतं, इथे तुम्हाला दिसतंय डेट. हॅलो सर. हा बोला. हा सर, थोडं रिपीट करता का एम लँग्वेज? असं कोणालाही डाऊट असला ना तर विचारत जा. 10 वेळा विचारलं तरी मी तुमचं डाऊट क्लिअर करू. बट इट इज बेटर की ज्या त्या पॉइंटला जो पण डाऊट आहे तो क्लिअर झालेला बेटर आहे. हे बघा, एम लँग्वेज काय आहे म्हणजे आता समजा मी इथे एक ऑपरेशन परफॉर्म केलं, जसं तुम्ही जर लास्ट टाइम होते तर मी इकडे फक्त फॉर एक्झाम्पल डेट हे केलं. तुम्हाला फक्त चेंजेस बघा, ठीक आहे? हे माहिती नाही पाहिजे बट इयर, ठीक आहे? आता ह्या इयर कॉलमला बघा, इकडे ना काहीतरी कोड आलाय. म्हणजे मला काय म्हणायचंय, बॅकएंड मध्ये हा कोड आहे ना, जो पण डेव्हलपर आहे त्यांनी टाकलाय, जो एम लँग्वेज मध्ये प्रोफिशियंट आहे त्यांनी. तर एक तर तुम्ही हा फॉर्म्युला जरी टाकला ना तरी तुमचा हा जनरेट होतो कॉलम. बट आपल्याला एम लँग्वेज लाईक शिकायची आत्ता तरी गरज नाहीये, ठीक आहे? आपण काय करणार आहे, जे हे ऑप्शन्स आहेत ना वरती, ऍड कॉलम्स, ट्रान्सफॉर्म आणि हे जे वरती दिसतंय त्याच्या थ्रू आपण जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहे ते करणार आहे. एम लँग्वेज फक्त सिम्पल एवढं समजून घ्या, बॅकएंडची लँग्वेज आहे पॉवर क्वेरी एडिटरमध्ये. विष्णू, थोडंसं क्लिअर झालं का? एम लँग्वेज ॲज सच एवढं इम्पॉर्टंट म्हणजे बट एम लँग्वेज काय आहे ते माहिती पाहिजे. म्हणजे असं नाही तुम्हाला विचारणार की एम लँग्वेज मध्ये हे कोड रन कर बाबा, ठीक आहे? ओके, तर बघा याच्यामध्ये टेबल्स आहेत असे. आता अगेन नवीन कोणता मला डेटा एंटर करायचा असेल तर मी एक दुसरा पण आपण याच्यामधून एक दुसरा टेबल आपण लोड करूया. न्यू सोर्स मध्ये जायचं. तर आता जर मी परत एक्सेल वर गेलो ना तर इथे नाही दिसणार. का नाही दिसणार? ICSV असेल. म्हणून मग मी न्यू सोर्स मध्ये जाणार. न्यू टेबल जर मला इम्पोर्ट करायचं, मी परत टेक्स्ट और CSV मध्ये जाणार आणि एक दुसरा समजा कस्टमर लुकअपचा टेबल आपण घेतला आणि आपण म्हटलो ओपन. तर हे बघा, परत असा एक युजर इंटरफेस दिसला. ठीक आहे, तर याच्यामध्ये जे पण आहेत ना टेबल्स किंवा कॉलम्स ते आपण डिस्कस केले होते. जे न्यू स्टुडंट्स आहेत काही टेन्शन घ्यायचं नाही. एक नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक हाफ एन आवर आधी कनेक्ट करू आणि जे पण डेटा सेट्स आहेत ना ते मी तुम्हाला समजून देईन, ठीक आहे? तर ॲज सच पॉवर बी एवढं आपण स्टार्ट नाही केलंय, बट जे पण झालंय तुम्हाला असं नाही होणार की बाबा पाठीमागं काहीतरी राहिलं आपलं, असं काही होणार. ठीक आहे, तर आता मी इथे ओके म्हणेल, मग दुसरा टेबल पण लोड झाला. तर डेटा कसा लोड करायचा बेसिक हे समजलंय का सर्वांना? येस सर. काय डाऊट आहे का? नाही सर. ज्ञानेश्वरन त्यांनी जरा हँड रेज केला होता ना. ज्ञानेश्वर, काय डाऊट आहे का? नाही सर. हे समजलं ना डेटा कलेक्शन? ठीक आहे, आता याच्यामध्ये ना हे नंबर ऑफ ऑपरेशन्स आहेत ते आपण इन डिटेल डिस्कस करू, जे आपण लास्ट टाइम केलं होतं. बट स्टील सगळ्यात मेन डिफरन्स ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम कोण सांगेल? सर ट्रान्सफॉर्म मध्ये त्याच कॉलम मध्ये चेंजेस होतात आणि ऍड कॉलम मध्ये एक्स्ट्रा कॉलम ऍड होऊन त्याचे रिझल्ट येतो. तर ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम मध्ये जसं कुणाल म्हणाला, सिंपल डिफरन्स लक्षात ठेवायचा. ट्रान्सफॉर्म म्हणजे जो पण कॉलम सिलेक्टेड आहे त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर आपण ट्रान्सफॉर्म यूज करतो. पण ऍड कॉलम मध्ये जे पण चेंजेस होतील ते एका न्यू कॉलम क्रिएट होऊन त्याच्यामध्ये चेंज कसे ते दाखवतो.
तत्पूर्वी एक पॉईंट राहिला हे बघा. इथे जे आहेत ना न्यू स्टुडंट्स, इथे आपल्याला दिसतं प्रॉपर्टीज म्हणजे नेम. तर इथे आपण तुमचा जो पण टेबल नेम आहे त्याला चेंज करू शकतो. याला येतात कॅलेंडर म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा हॅलो हो बोला. हा सर, स्क्रीन स्टॉप होते सर मध्ये मध्ये. सर्वांना स्क्रीन नाही दिसत आहे का? नाही सर, स्क्रीन दिसते फक्त स्टॉप होते सर. म्हणजे अशी स्क्रीन येते का? हा सर. नाही ते ऍक्च्युली तुम्ही कोणी डाऊट विचारल्यावर मी परत या टॅबमध्ये येतोय ना, मी फिरत. बरं, आता दिसते का स्क्रीन? हो सर. हो सर. बेसिकली मला हे म्हणायचंय, हे जे आहे ना टेबलचं नाव आपण इथून चेंज करू. ठीक आहे, काही असेल तर टेबलचं नाव इथून चेंज झालं. हा एक पॉईंट क्लिअर. नंतर इथे अप्लाइड स्टेप्स आहे. आता मी जे पण ट्रान्सफॉर्मेशन करेल ना ते इथे स्टेप्स ऍड होत जाणार. कसे ते पण आपण डिस्कस करू. पण तत्पूर्वी मेन पॉईंट आहे हे बघा, डेटा इंटेलिजंट म्हणजे काय. ह्यानी ऑटोमॅटिकली डिटेक्ट केलंय पॉवर बीआयनी की ही डेट टाइम कॉलम आहे. म्हणजे या कॉलम मध्ये सगळे डेट्स आहेत. म्हणून बाय डिफॉल्ट इथून इथे क्लिक केलं आपण की डेटा टाइप्स दिसतात. त्यांनी बाय डिफॉल्ट डेट सिलेक्ट केली. पण युजली बेस्ट प्रॅक्टिस असते की जेव्हा पण तुम्ही टेबल लोड करता तेव्हा एकतर तुम्ही नाव चेक करणार टेबलचं आणि त्याच्यानंतर डेटा टाइप. दिस इज द 2 मॅन्डेटरी थिंग यू हॅव टू चेक. ठीक आहे, हे 2 बेसिक ऑपरेशन. आता कधी कधी काय होतं, जसं मी लास्ट टाइम पण सांगितलं, युजली तुम्ही आता मी इम्पोर्ट केलं म्हणून त्यांनी हे घेतलं. कधी कोणी इम्पोर्ट केलंय का काल आणि त्यांना असं आलं होतं का इंटरफेस? हो सर. तर त्यासाठी दाखवलं. कोणकोणत्या स्टुडंट्सला जेव्हा ते इम्पोर्ट करणार ना डेटा, तर कधी कधी काय होतं, हे बघा हा डेट कॉलम होता माझा, पण हा फर्स्ट रोला आलाय आणि इथे कॉलम 1 आलाय. तर या केसमध्ये आपण काय करू शकतो, तर इथे होम टॅब मध्ये ना ऑप्शन्स आहेत. आता होम मध्ये पण ट्रान्सफॉर्मचं एक ऑप्शन. ठीक आहे, म्हणजे मला याच कॉलम मध्ये चेंज करायचंय म्हणून इथे ट्रान्सफॉर्मच्या अंडर हे बघा डेटा टाइप पण त्यांनी एनी सिलेक्ट केलंय बाय डिफॉल्ट. ठीक आहे, कारण इथे डेटा टाइप काय आहे 1 2 3 म्हणजे टेक्स्ट आणि 1 2 3 मध्ये. आता सिंपल मी काय करणार, यूज फर्स्ट रो ॲज हेडर, कारण हा जो फर्स्ट रो आहे तो मला हेडर पाहिजे, म्हणजे डेट मला हेडिंग मध्ये पाहिजे. म्हणून हा ऑप्शन जो आहे यूज फर्स्ट रो ॲज हेडर त्याला मी क्लिक करतो. आता इथे चेंज होत आहे बघा, पण इथे पण तुमचे स्टेप्स ऍड होत आहेत. तर हे जे अप्लाइड स्टेप्स आहेत ना हे इकडे ऍड होतात. ठीक आहे, आता जर प्रिव्हियस स्टेप मध्ये जायचं असेल, आता मी एवढे हे केलंय तर मी फक्त हे परत रिमूव्ह करणार, क्रॉस करणार. ठीक आहे, परत क्रॉस केलं, परत ते ओरिजिनल याच्यामध्ये. हा पॉईंट क्लिअर आहे का न्यू स्टुडंट्सला? या कंडिशन मध्ये आपण काय करतो, न्यू स्टुडंट्स? ओके, ठीक, पुढे जाऊया. आता जसं म्हटलो ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम. ठीक आहे, तर आता आहे आपलं डेट कॉलम पण ठीक आहे, त्याची डेटा टाइप पण व्यवस्थित आहे. मग आपण पुढे आता ट्रान्सफॉर्मेशन करूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी एक याच्यामध्ये ना आपण आता टेबलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल. जसं की आता हा डेट कॉलम आहे, मला वेगवेगळे कॉलम्स एक्स्ट्रॅक्ट किंवा काही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट करायच्या आहेत याच्यामध्ये. तर मी काय करणार, ठीक आहे, तर आता मला न्यू कॉलम मध्ये ऍड करायचे. तत्पूर्वी हे पण सांगतो ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलमनी काय डिफरन्स पडतो. ट्रान्सफॉर्म, आता मी इकडे गेलो, हे बघा अगेन BI टूल बिझनेस इंटेलिजन्स का म्हणतो, तर नंबर त्यांनी डिटेक्ट केलाय की हा नंबर कॉलम नाही म्हणून नंबरचं हे पूर्ण ग्रेड आउट झालं. राईट, टेक्स्ट कॉलम मध्ये आहे एक्स्ट्रॅक्ट वगैरे, पण हे आपण यूज नाही करू शकत. आता हे काय पॉईंट्स आहेत हे आपण डिस्कस करू.
बट हे बघा इथे टाइम पण नाही ड्युरेशन पण नाही. त्यांनी बाय डिफॉल्ट अनालाइज केले की बाबा हा जो डेट टाइम आहे त्याच्यामध्ये टाइम नाहीये, फक्त डेटच आहे. म्हणून फक्त डेटचा ऑप्शन इकडे आपल्याला यूज करता येतो. आता मी इथे गेलो ट्रान्सफॉर्म टॅब मध्ये मी बरं का. आता इथून मी गेलो मंथ, मला मंथ एक्स्ट्रॅक्ट करायचं म्हणजे कोणता मंथ आहे इथे खालपर्यंत हे बघायचं आहे. तर मी मंथ मध्ये गेलो तर हे बघा या कॉलम मध्ये चेंजेस झाले, म्हणून ह्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्म. आता त्याच्या व्यतिरिक्त बघा मला हा परत प्रिव्हियस स्टेप मध्ये जायचंय. आता मी ऍड कॉलम मध्ये गेलो, सेम स्टेप केलं बघा. इथे सगळं ग्रेड आउट आहे, जे विजिबल आहे ते डेट. डेट मध्ये गेलो, मी म्हंटलो मंथ पाहिजे, तर एक न्यू कॉलम ऍड झाला. मग न्यू कॉलम जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर तुम्ही ऍड कॉलम मध्ये जाता, त्याच कॉलम मध्ये चेंज करायचं असेल तर तुम्ही ट्रान्सफॉर्म मध्ये जाता. आता अजून एक महत्वाची गोष्ट, आता बघा मंथ कॉलम आहे, फक्त नंबर आहे बरं का. यांनी इथे बाय डिफॉल्ट त्यांनी डिटेक्ट केलं की टेक्स्ट कॉलम आहे. आता मी इथून जर गेलो, इथे चेक केलं तर डेट टाइम काहीच नाही, फक्त नंबर आहे. म्हणून फक्त नंबरचे जे पण ऍप्लिकेशन आहेत किंवा जे पण फंक्शन आहेत ते म्हणजे स्टँडर्ड ऍड मल्टिप्लाय वगैरे. सायंटिफिक मध्ये काय आहे, स्क्वेअर रूट्स आहे, क्यूब रूट्स आहे, राईट, ट्रिग्नोमेट्रिक, परत राऊंड अप करायचं असते, अजून बाकी काय आहे, इज इव्हन इज ऑड म्हणजे कंडिशन टाईप आहे, हे दिसतंय. तर महत्वाचा माझा सांगायचा मुद्दा हा की जो पण ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला करायचं तो कॉलम सिलेक्टेड पाहिजे first. तेव्हा इथे डेटचे जे पण आहेत ते फंक्शन. ठीक आहे, हे क्लिअर न्यू स्टुडंट्सला? ओके, वाजिद, अक्षय, तुम्हाला समजतंय का? येस सर. ओके, बट सर माझा एक डाऊट होता. या या एंड ऑफ द सेशन सर रेकॉर्डिंग वगैरे काही प्रोव्हाइड करता जातील का? हो, मी ऍक्च्युली और रेफरन्स कालचा पण जो रेकॉर्डिंग आहे ना ते मी अपलोड केलं युट्यूबवर. युट्यूबवर तुम्ही एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून सर्च करायचं आणि प्लेलिस्ट मध्ये DA17 नाईट बॅच मध्ये गेले ना की आपण रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केले. मी तुम्हाला हे ओके. म्हणतोय, एवढी थोडं तुम्हाला लेक्चर. फास्ट वाटत असेल पण यू आर नॉट लेफ्ट बिहाइंड, कारण आपण ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मेशन स्टार्ट नाही केले. ठीक आहे, सो असं नाहीये की मला खूप जास्त मिस झालंय. पण म्हणून म्हटलो फक्त जे पण इम्पॉर्टंट आहे डेटा अंडरस्टँडिंग येते ते आपण जेव्हा पण तुम्ही हाफ एन आवर आधी कनेक्ट कराल तेव्हा मी तुम्हाला हे सर्व जे पण बॅकलॉग आहे ते तुम्हाला समजून. येस, थँक्यू. आणि अजून एक महत्वाचं जे आपण लास्ट याला डिस्कस केलं होतं, व्ह्यू कॉलम. आता कोण सांगू शकतं व्ह्यू कॉलम आपण काय यूज करतो? येस, काल लेक्चर केलं होतं ना ज्यांनी त्यांनी सांगा. व्ह्यू कॉलम मध्ये आपण काय यूज करतो? व्ह्यू टॅब. नाही विसरले? ओके, काल जास्त टेक्निकल झालं होतं का, जास्त इन्फॉर्मेटिव्ह झालं का प्रॅक्टिस नाही झाली असं काय? मग मला हे सर्व टॅब्स परत घ्यावे लागतील. ठीक आहे, तो जर टॅब्सचं परत हे झालं तर ठीक आहे, आपण परत घेऊया टॅब्स. हे बघा न्यू सोर्स मध्ये सोर्सेस जे पण आहेत ते परत आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटर डेटा, एक नवीन टेबल आपण क्रिएट करू शकतो. खालची रिव्हिजन पण होऊन जाईल प्रत्येकाची. म्हणजे एक न्यू कॉलम आपण किंवा एक न्यू टेबल ऍड करू शकतो आणि तो पण इन्सर्ट करू शकतो. तर हा जो क्रिएट टेबल आहे तो आपल्याला तो फंक्शनॅलिटी देतो. डेटा सोर्स सेटिंग. आता कधी कधी काय होतं, हे बघा इथे काहीतरी लोकेशन आहे. ठीक आहे, कधी कधी काय होतं की आता ही जी फाईल आहे कॅलेंडर लुकअपची ती बाय मिस्टेक मी कुठेतरी शिफ्ट केली एका दुसऱ्या फोल्डरमध्ये, तर इथे ना एरर शूट करतो. मग जेव्हा एरर शूट करेल तेव्हा तुम्हाला काय करायचं, डेटा सोर्स सेटिंग मध्ये जाऊन
त्या फाईलचा जो लोकेशन आहे ते चेंज सोर्स म्हणायचं. अँड ती जी फाईल आहे ती ज्या लोकेशन मध्ये ती फक्त सिलेक्ट करायची आणि ओके म्हणालो की डिरेक्टली तो जो आहे एरर तो जातो. हे डेटा सोर्सचं समजलं का? जुन्या स्टुडंट्सला पण आणि जे न्यू डेमोला आहेत त्यांना डेटा सोर्स सेटिंग्स आपण कुठे यूज करतो? नाही सर, रिपीट करा एकदा प्लीज. कधी कधी काय होतं, आता मी कॅलेंडर लुकअप टेबल आहे या लोकेशन, पण आता हे मी मूव्ह केलं कुठेतरी दुसरीकडे. समजा इथेच मी केलं मूव्ह. ठीक आहे, मी गेलो पॉवर BI क्वेरी एडिटर, रिफ्रेश करा. हे बघा डेटा सोर्स एरर आला. ठीक आहे, आता मी इथे म्हटलो गो टू एरर, तर ते जे आहे ना हे मला काय सांगतंय, तुमची जी फाईल होती कॅलेंडर लुकअप ती इथे नाहीये डिटेल्स मध्ये. ठीक आहे, आता मग मी काय करणार, डेटा सोर्स सेटिंग मध्ये जाणार, मी म्हणणार चेंज सोर्स. कारण आता पण बघा ही जी आहे ना कस्टमर लुकअप, त्याचा जो लोकेशन आहे तोच जुना लोकेशन इकडे कॅलेंडर लुकअपचा पण आहे, पण ती तिथे आहे का? नाही. मग आता मी काय करणार, इकडे चेंज सोर्स मध्ये जाणार आणि मी म्हणणार ब्राउज. आता ब्राउज मध्ये बघा इकडे कॅलेंडर लुकअप नाहीये, मग मी आतमध्ये जाणार, इथे कॅलेंडर लुकअप क्लिक करणार आणि ओपन मारणार. ठीक आहे, आणि जेव्हा मी इथे ओके म्हणालो, परत क्लोज केलं, रिफ्रेश म्हणालो, आला. समजलं डेटा सोर्स सेटिंग्स आपण काय यूज करतो? सगळ्यांना क्लिअर आहे ना डेटा सोर्स आपण काय यूज करतो? ओके, आता बघा परत प्रॅक्टिस साठी करू. परत ती फाईल मी तिथे ओरिजिनल आहे तिकडे आता मी जेव्हा इकडे जाणार ना, मी रिफ्रेश म्हटलं परत मला एरर, राईट? आता कोण सांगू शकतं काय करायचं? कोणी घ्या इनिशिएटिव्ह? डेटा सोर्स सेटिंग मध्ये जायचं, त्याच्यानंतर चेंज प्रोसेस सोर्स मध्ये जायचं. महत्वाचं बघा, इथे बाय डिफॉल्ट कस्टमर लुकअप व्हॅल्यू, पहिलं तुम्हाला कॅलेंडर ला क्लिक करायचं, राईट? कारण कस्टमर लुकअप तिकडेच आहे, कॅलेंडर लुकअपची चेंज झाले ना, कारण मला कॅलेंडर लुकअपला इकडे एरर शूट होते, बरोबर ना? समजतंय ना मी काय म्हणतो? हो, जो मिसिंग आहे त्याच्यावरती क्लिक करून चेंज सोर्स करायचं. कारण जर 10 फाईल्स असले तर बाय डिफॉल्ट जर इकडे सिलेक्टेड असलं तर तुमचा हा एरर तसाही जाणार नाही. म्हणून जी फाईल आहे ना जिला एरर येतोय, बघा इथे समजेल कोणत्या फाईलला किंवा कोणत्या टेबलला एरर येतोय. तर कॅलेंडर लुकअपला येतोय तर कॅलेंडर लुकअप वर जायचं. त्याच्यानंतर बोला प्रियंका, स्टार्ट. चेंज सोर्स मध्ये जायचं, मग त्याच्यानंतर ब्राउझर मध्ये जायचं, मग ती फाईलची ओपन करायचं, ओके करायचं, क्लोज करायचं, रिफ्रेश रिव्ह्यू करायचं. तर आली फाईल. डेटा सोर्सचं समजलं ना काय इश्यू येतो? कारण हा युजली इश्यू येतो. ठीक आहे, दिस इज द व्हेरी बेसिक इश्यू जो प्रत्येक फेस करतो, आणि हे तुम्ही पण जेव्हा फाईल चेंज करताल किंवा रिनेम जरी करताल तरी इश्यू येतो. हा सर, तर माझ्या स्क्रीनवरती का आपण तुम्ही जे डेटा विश्लेषण दाखवत होता ना, मग तिथं स्टॉप झाला कर सर, मग नंतरची स्क्रीन मला शो नाही हो, म्हणजे स्क्रीन शो होते सर, म्हणजे काय चालू होते काहीच दिसत नाही, फक्त तिथं स्टॉप आहे. सर्वांना इश्यू येतोय का?
नाही सर. नाही सर. सांगता का काय इश्यू आहे सर एक्झॅक्टली? म्हणजे काय होतंय सर, तुम्ही जे म्हणजे एक्सप्लेन करताय ना, एक 10 सेकंद चालतंय सर, परत ते स्टॉप जिथं झालं ना कर्सर, मग तिथंच थांबतंय सर, पुढं नाही होत ते. म्हणजे फक्त आवाज येतोय पण स्क्रीन म्हणजे असं बरोबर दिसत नाही म्हणजे काय चालू आहे काय नाही, फक्त जिथं थांबलाय तिथंच तेवढंच दिसतंय. युजली म्हणजे आता मला जसं वाटतंय मे बी कनेक्शन एरर असेल, सॉरी म्हणजे कनेक्शन स्लो असेल तुमचं, म्हणून आवाज आणि जो पिक्चर आहे ना त्याच्यामध्ये लॅग दिसत असेल. आय गेस तेच असेल, म्हणजे पिक्चर पुढे मूव्ह होत आहे पण आवाज नंतर येतोय, असं काय आहे का? नाही सर, आवाज बरोबर येतोय, फक्त म्हणजे स्क्रीन बरोबर म्हणजे स्क्रीन दिसतच नाही, फक्त स्टॉप दिसते. बाकी स्टुडंट्सला माहिती आहे का कसं इश्यू सॉल्व्ह करू शकतो हा? सर, क्लास चालू द्या, आपण क्लास संपल्यावरती याच्यावरती डिस्कस करू. हो ठीक आहे ना, चालेल चालेल. हो ठीक आहे. ठीक आहे, हा डेटा सोर्स सेटिंग्सचा आय होप सो हे क्लिअर असेल. त्याच्यानंतर आपण मॅनेज पॅरामीटर्स हे काय आहे हे आपण जेव्हा आपण ऍक्च्युली यूज करू तेव्हा मी तुम्हाला इन डिटेल सांगून देईल. ठीक आहे, रिफ्रेशचं समजून गेलं. रिफ्रेशचं कसं कधी कधी कसं असतं, रिफ्रेश ऑल आहे आणि रिफ्रेश प्रिव्ह्यू आहे. तर युजली जर माझ्याकडे समजा 10-15 टेबल्स असले तर रिफ्रेश प्रिव्ह्यू मध्ये मी रिफ्रेश ऑल केलं तर तुमचा डेटा जेवढा जास्त तेवढं तुमच्या रिफ्रेशिंगला वेळ लागेल, तेवढे तुमची मेमरी पण टाइम लागेल इन शॉर्ट. तर आपण कधी कधी सिलेक्टिव्ह टेबल्स पण रिफ्रेश करतो. राईट, आता हे आहे प्रॉपर्टीज वगैरे, हे जे पण आहेत जेव्हा गरज येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, अगेन रिमूव्ह कॉलम्स, नंबर ऑफ कॉलम्स असतील, कोणता रिमूव्ह करायचा आहे ते पण कसं करायचं तो पण मी तुम्हाला सांगून देईन. ठीक आहे, आता मेन आलं स्प्लिट कॉलम. स्प्लिट कॉलम म्हणजे 2 ते 3 कॉलम्स आहेत. हे बघा, हे मी ओव्हरव्ह्यू देतोय. इन डिटेल जेव्हा आपण पॉवर क्वेरी ट्रान्सफॉर्मेशन करू ना तेव्हा डिलिमिटर मध्ये आपण कसे चेंजेस करतो हे सगळं आपण बघणार आहे. ठीक आहे, पण स्प्लिट कॉलम म्हणजे एक तुम्ही आत्ता म्हणू शकता की एक कॉलम आहे, फॉर एक्झाम्पल फुल नेम आहे. ठीक आहे, आता फुल नेमला मला दोन म्हणजे एक रिक्वायरमेंट आली की मला फर्स्ट नेम वेगळं आणि लास्ट नेम वेगळं करायचं, तर आपण स्प्लिट कॉलम करू शकतो. बट अगेन तो फुल नेमचा कॉलम तुम्ही सिलेक्ट करायचा, मग जेव्हा स्प्लिट कॉलम करेल तेव्हा दोन वेगळे कॉलम्स तयार होतील. ठीक आहे, तो सिलेक्शन ऑफ कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट. झालं स्प्लिट कॉलमचं. नंतर डेटा टाईप टेक्स्ट. आता हे टेक्स्ट डेटा टाईप सिलेक्ट झालंय बाय डिफॉल्ट. इथे मी परत केलं, अच्छा मग आता बघा इथे ना जर मी लोड केला तर हे एबीसी डेटा टाईप आहे. ठीक आहे, तर म्हणजे टेक्स्ट मध्ये झालंय, हे टेक्स्ट फॉर्मॅट आहे. आता डेट कॉलम आहे म्हणजे आपल्याला याला चेंज करावं लागेल. इथे पण तुम्ही समजू शकता बघा. तर इथे सरळ हे एबीसी वर क्लिक करायचं आणि इथे डेट मध्ये जायचं, तुमचा डेट कॉलम आला. तर आपण आता काय बघितलं माहितीये का, आधी तर होत होतं, आता माझा चेंज झाला. मे बी मी नाही का जी कॅलेंडर लुकअप टेबल आहे तो तिकडे परत कॉपी पेस्ट केला दुसरीकडे, म्हणून मे बी याचं झालं असेल. तर जर तसं असेल तर सगळ्यात आधी नेम चेक करायचं, नंतर डेटा टाईप. कारण जोपर्यंत डेटा टाईप तुमचा सेम नाही तोपर्यंत तुमचं व्हिज्युअलायझेशनला इश्यू आहे. तो डेटा टाईप चेक करणं गोष्ट. हे दोन गोष्टी समजले ना, डेटा टाईप. येस सर. ठीक आहे, हा आपण ऑप्शन पाहिला, यूज फर्स्ट टू ॲज हेडर. त्याच्यामुळे दोन ऑप्शन आहेत, आपण फर्स्ट यूज केला अकॉर्डिंग टू आर रिक्वायरमेंट. नंतर रिप्लेस व्हॅल्यू, म्हणजे काहीतरी व्हॅल्यूज रिप्लेस करायचे. समजा नल व्हॅल्यूज असतील तर दुसरं काहीतरी रिप्लेस करायचं. याच्यावर मी क्लिक केलं तर एक ऑप्शन होईल व्हॅल्यू टू फाइंड. आता समजा मी टाकलं इकडे, आत्ता तर नाहीये पण जेव्हा असेल तेव्हा मी सांगेन. इथे ब्लँक किंवा नल टाकलं आणि रिप्लेस विथ काहीतरी वेगळे आपल्याला व्हॅल्यूज करायचे, तर ते पण आपण करू शकतो. त्याच्यानंतर मर्ज आणि अपेंड इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, याच्यावर इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतो. ठीक आहे, मर्ज आणि अपेंड इन डिटेल बघू. पण असं समजा की जे जॉईन्स असतात आणि स्टॅकिंग असतं ते मर्ज आणि अपेंड होतं इन शॉर्ट. ठीक आहे, म्हणजे हे बघा इथे लिहिले कंबाईन, म्हणजे दोन गोष्टींना कंबाईन करणं. मर्जचं थोडं वेगळं आहे
आणि अपेंडचं थोडं वेगळं आहे. इन डिटेल आपण बघूया हे जॉईंट्स मध्ये, बट हे आहे काहीतरी एक ओव्हरव्ह्यू म्हणून. आणि मग इथे हे एआय इन्साइट्स आहे. आता ऍज सच आपण एआय इन्साइट्स जेव्हा गरज असेल तेव्हा वापरतो, बट वी युजली अवॉइड दिस पार्ट. आणि डेव्हलपमेंट मध्ये हे सगळे पार्ट्स असतात. नंतर आलं ट्रान्सफॉर्मेशन. आता ट्रान्सफॉर्मेशन मध्ये मी लास्ट लेक्चरला एक यूज केलं होतं, ट्रान्सपोज. ट्रान्सपोजने काय होतं सांगू शकता का कोणी? येस. लवकर विसरताय तुम्ही. नाही लक्षात आहे का कोणाला? सांगा तसं लक्षात नसेल तर. म्हणजे प्रॅक्टिस नाही केली का समजलं नाही असं काय इश्यू आहे? हॅलो ओल्ड स्टुडंट्स, त्यांनी काल लेक्चर अटेंड केलंय, म्हणजे मला पण समजेल. जर समजा फास्ट होत असेल, लास्ट लेक्चर जर फास्ट झालाय, खूप टेक्निकल झालाय, तर त्या अकॉर्डिंग मी कमी गोष्टी शिकवेल, बट जेवढे तुम्हाला रिक्वायर्ड आहे एका लेक्चर मध्ये तेवढेच शिकवेल. तर हे फीडबॅक मला देता का? म्हणजे तसं मी सांगू शकतो, म्हणजे माझ्या एंडनी जर काय होत असेल तर. कुणाल तुम्ही सांगू शकता? लक्षात नाही राहिलं सॉरी. हा म्हणजे मी तेच म्हटलो, असं हे नाही ना की प्रॅक्टिस केली नाही म्हणून का समजलं नाही असं नाही ना काय? नाही प्रॅक्टिस केली नाही, बघितलं नाही. सर फक्त जे कॉलम मध्ये आहेत ना ते रोज मध्ये ट्रान्सफर होतात. म्हणजे सिंपल करून बघायचं, डायरेक्ट क्लिक करायचं, क्लिक केलं बघा जे कॉलम्स होते ते रोज मध्ये गेले. सिंपल. इथे पण लिहिलंय बघा, ट्रीटिंग रोज ॲज कॉलम अँड कॉलम ॲज रोज. म्हणजे जे कॉलम होते आपले ते आता रोज मध्ये गेले. हे ट्रान्सपोज कर. ट्रान्सपोज क्लिअर. म्हणजे आता आपण हे परत याच्यासाठी घेतोय की बऱ्याच स्टुडंट्सला विसरलेत किंवा प्रॅक्टिस कमी आहेत म्हणून. ठीक आहे. सो दिस इज ट्रान्सपोज. नंतर अगेन हे बघा, ट्रान्सफॉर्म मध्ये पण रिप्लेस व्हॅल्यूज आहेत. त्याच कॉलम मध्ये काही व्हॅल्यूज रिप्लेस करायचे असतील तर काही व्हॅल्यूज आहेत, काही एरर्स आहेत. तर हे जे एरर्स आहेत ते कसे दाखवतो ते पण दाखवून दे. ठीक आहे. जसं की मी म्हणून हा पॉइंट राहिला आपला. एक मिनिट, व्ह्यू टॅब वर येऊ आपण. ठीक आहे. सो इथे बाकी अजून जे पण असेल ना ते आपण विथ टाइम आणि विथ आपली रिक्वायरमेंट जेव्हा जे लागेल तेव्हा आपण हे डिस्कस करू. ठीक आहे. तर हे स्किप काय करत नाही. एक ओव्हरव्ह्यू साठी दिस इज सफिशियंट आय फील. ठीक आहे. तर मग ऍड कॉलम. आता ऍड कॉलम मध्ये पण बरेच एक्झाम्पल्स आहेत. हे जे आपण आहेत ना ते आपण क्रिएट करू, पण एक कंडिशनल कॉलम म्हणून आहे. कधी कधी काय होतं, कंडिशन्स लावायचे. म्हणजे एक इन्कमचा कॉलम आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये एक कॉलम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ इन्कम्स आहेत. कोणाचे 90,000 आहे, 70,000 आहे, 60,000 आहे वगैरे. ठीक आहे. तर आपल्याला एक न्यू कॉलम जनरेट करायचा आहे. मी बिंग अ मॅनेजर मी तुम्हाला म्हटलो की एक डिफरंट कॉलम की मला एक कॉलम पाहिजे ज्याच्यामध्ये मी एक तुम्हाला कंडिशन दिली की समजा जर 50,000च्या वरती ज्याची इन्कम असेल आपल्या कंपनीमध्ये त्याला कन्सिडर करा हा इन्कम. तर मी इथे टाकू शकतो इफ कॉलम नेम. आता इथे डेट आहे म्हणून समजा इन्कम आहे. ठीक आहे. आणि ऑपरेटर आपण ग्रेटर दॅन टाकला. ग्रेटर दॅन व्हॅल्यू मी म्हटलो 50, तर इथे 50 टाकली. तर आउटपुट आपण इकडे टाकायचा आहे. तर ते येईल. हे नंतर येईल बरं का, असं नाही की संपवतोय, पण एक ओव्हरव्ह्यू देतं. मग 50,000 पेक्षा कमी असलं तर लो इन्कम असं आपण करू शकतो. अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट हा कंडिशनल कॉलम आपण यूज करू शकतो. कंडिशनल कॉलम समजलं का? ओके. ठीक आहे. मुव्हिंग फॉरवर्ड. व्ह्यू. आता व्ह्यू का इम्पॉर्टंट आहे? व्ह्यू याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की इन सिम्पल तुम्ही फक्त एवढं लक्ष द्या. हे बघा इथे. ठीक आहे. हा बोला बोला. सर परत रिपीट करताल का? कंडिशनल कॉलम. हो. आता समजा मी कंडिशनल कॉलम आहे म्हणजे असं कन्सिडर करा ही इन्कमचा कॉलम आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इन्कम्स आहेत 10,000 ते 1 लाखापर्यंत.
आता मी म्हटलो मी एवढे इन्कम्स नाही बघत बसणार बिंग अ मॅनेजर. मी म्हटलो मला फक्त एवढं दाखवा की आपल्या कंपनीमध्ये समजा आपल्या स्टुडंट्समध्ये कोणाची इन्कम किती आहे आणि त्याला फक्त कॅटेगराईज करा हाय लो इन्कम मध्ये. तर मी एक कंडिशनल कॉलम टाकणार. आता ऍड कॉलम आहे ना, म्हणजे नवीन कॉलम क्रिएट होणार. तर इथे आपण टाकू शकतो ते नाव, जे काय नाव असेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ दॅट कॉलम इन दिस केस, आता डेट जाऊ द्या, एक फक्त इमॅजिन करा की इथे आहे इन्कम. मग मी म्हटलो इफ इन्कम ऑपरेटर मध्ये आता नाही येते कारण तो कॉलमच नाही आपल्याकडे. जेव्हा आपण नेक्स्ट कॉलम इम्पोर्ट करू ना तेव्हा हा कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल, जसा मी डेटा सोर्सचा केला तसा. पण एक ओव्हरव्ह्यू साठी इफ इन्कम इज ग्रेटर दॅन, मी इथे टाकलं समजा 50,000, मग आउटपुट मला पाहिजे हा इन्कम. आणि मग मी ऍड पण करू शकतो. दुसरी कंडिशन आहे माझी एल्स इफ, परत इफ इन्कम इज लेस दॅन 50,000 देन लो इन्कम असं म्हणू शकतो. तर एक नवीन कॉलम तयार होईल जो फक्त हाय लो असं दाखवेल. म्हणजे इन शॉर्ट कंडिशनल कॉलम मध्ये तुम्ही एक असा कॉलम क्रिएट करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही युजली इफ एल्सचे जे कंडिशन्स असतात ते तुम्ही इम्पोज करू शकता. अजून काही डाऊट? हे बघा, डाऊट असेल ना मी परत एक्सप्लेन करेल, ठीक आहे. पण जर समजा कोणाला डाऊट आता कोणी विचारलं नाही तर मला असं वाटेल समजलंय सगळ्यांना. तर समजलंय का? काही डाऊट आहे या पॉइंट मध्ये कंडिशनल कॉलम मध्ये? येस नो? रिस्पॉन्स काहीतरी द्या. समजलंय सर. ओके, ठीक आहे. बाकीच्यांना पण समजलंय राईट? येस सर. सोमेश्वर, ज्ञानेश्वर, विष्णू, हो समजलं सर. पण पुढे जाऊया. म्हणजे ऍज पर कंपनीच्या हिशोबाने ज्याला रिक्वायरमेंट असेल ते ऍड करू शकतो ना आपण त्या ठिकाणी. हो त्या हिशोबाने मी तुम्हाला तेच म्हटलं. हे बघा, दिस इज नॉट फायनल की बाबा मी कंडिशनल कॉलम एक्सप्लेन केला आणि संपलाय हा कॉन्सेप्ट. हा कॉन्सेप्ट परत येणार. बट एक ओव्हरव्ह्यू जो आपण देतोय, तर मी फक्त ओव्हरव्ह्यू दिला तर तुम्हाला समजणारच नाही, म्हणून मी थोडंसं नंबर्स टाकून दाखवतो ऍट दिस पॉइंट. पण हा कॉन्सेप्ट परत येणार आहे जो आपण ऍक्च्युअली यूज करूया. ओके, आता व्ह्यू मध्ये गेलो. व्ह्यू मध्ये हे बघा, जास्त काय नाही. व्ह्यू टॅब मध्ये इथं दिलंय डेटा प्रिव्ह्यू. म्हणजे काय की डेटा कसा आहे त्याचा व्ह्यू कसा आहे ते आपल्याला. आता याच्यातून नाही समजणार तर कसं समजेल? मी डिरेक्ट म्हटलो कॉलम क्वालिटी, याला टिक केलं तर मला ह्या कॉलमची जी पण क्वालिटी आहे म्हणजे जे पण व्हॅल्यूज आहेत, काही एरर आहे का त्याच्यामध्ये, तर इकडे नो दाखवतो. एम्प्टी व्हॅल्यूज काय आहेत का, तर इथे पण नो दाखवतो. म्हणून व्ह्यू कॉलम मध्ये जे पण तुम्हाला कॉलम क्वालिटी दाखवतात ते इथे डिरेक्टली दाखवतात. कधी कधी एक्सेल मध्ये तुम्ही काय करता की तुम्हाला चेक करावं लागतं बाबा एम्प्टी आहे का, अजून काय एरर्स आहेत का, नल व्हॅल्यूज आहेत का. ते इथे तुम्हाला कॉलम व्ह्यूचे जर हे टिक केलं तर डिरेक्टली दिसून जातं वरती. सो हे थोडं हँडी आहे. नेक्स्ट कॉलम प्रोफाईल. कॉलम प्रोफाईल आधी कॉलम डिस्ट्रीब्युशन. तर कॉलम डिस्ट्रीब्युशन काय दाखवतंय, किती डिस्टिंक्ट व्हॅल्यूज आहेत, म्हणजे किती युनिक आणि डिस्टिंक्ट म्हणजे किती डिफरंट व्हॅल्यूज आहेत तुमचे, ते दाखवतं कॉलम डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. नेटवर्क इश्यू फ्रॉम युअर साइड. ओके, तो व्हॉइस ब्रेक झाला होता का माझी? हा सर. हा परत कॉलम क्वालिटी म्हणजे अगेन किती तुमच्या कॉलम आहे ना त्याच्यामध्ये किती इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. कारण याच्या थ्रूच तुम्हाला कळतं की मला जर नल व्हॅल्यूज असतील तर हँडल करायचे का, काही एरर असतील तर ते पण कसे हँडल करायचे. हे अगेन हे ओव्हरव्ह्यू आहे. जेव्हा आपण 10 टेबल्स लोड करणार आहे, कुठे ना कुठे तरी हे एरर्स आणि एम्प्टीज असतात, तर ते आपण कसे हँडल करू ते तेव्हा आपण डिस्कस करू. ठीक आहे. बट जस्ट फॉर अ रेफरन्स, फॉर अन ओव्हरव्ह्यू, हे कॉलम डिस्ट्रीब्युशन आहे आणि कॉलम प्रोफाईल आहे. कॉलम प्रोफाईल का, तर जे पण स्टॅटिस्टिकल
व्हॅल्यूज आहेत ती आपल्याला दाखवतं. आता इथे तर डेट आहे म्हणून इथे नॉट रिक्वायर्ड. समजा मी कस्टमर लुकअप मध्ये गेलो, ठीक आहे, बघा इथे तुम्हाला अजून समजेल. प्रीफिक्स मध्ये बघा एम्प्टी व्हॅल्यूज आहेत, इथे दाखवत आहे की आता मी तर बाकी हे इकडे फिल्टर पण लावला नाहीये, पण हा जो व्ह्यू जर मी सिलेक्ट केला ना तर मला इथे दिसतंय की 4 व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे, आता त्या 4 व्हॅल्यू मध्ये जेव्हा मी फिल्टर लावेल तर हे 4 व्हॅल्यूज आहेत, तर इथे ब्लँक दिसतंय बघा. तर हे ब्लँक दिसतंय म्हणून इथे एम्प्टी दिसतंय. एम्प्टी म्हणजेच ब्लँक. तर ते किती व्हॅल्यूज आहेत ते पण दाखवते. 9 व्हॅल्यूज आहेत आणि किती पर्सेंटेज आहे, दॅट इज लेस दॅन 1%. हे आहे कॉलम डिस्ट्रीब्युशनचे इम्पॉर्टन्स. तर हे आपण का यूज करतो समजलं. आणि पॉवर बीआय मध्ये हे इम्पॉर्टंट आहे कारण हे बघा डिरेक्टली आता तुम्ही जर हे काहीच नसेल ना, मी अनटिक करतो, तर मला सर्च करावं लागेल प्रीफिक्स मध्ये. अरे इकडे ब्लँक्स आहेत, किती ब्लँक्स आहेत, तर मग मी काय करणार युजली म्हणजे प्रोसेस कसं, मग मी ब्लँकला सिलेक्ट करणार, मी ओके म्हणणार. मग बाबा मला किती दिसत आहेत इथे, इथे नंबर आहे बघ 133 रोज आहे एम्प्टी. पण याच्या व्यतिरिक्त जर डिरेक्टली मी इथे कॉलम क्वालिटी आणि कॉलम प्रोफाईल गेलो, कॉलम प्रोफाईल कॉलम डिस्ट्रीब्युशन, तर मला डिरेक्टली दाखवतं किती एम्प्टीज आहेत, किती व्हॅलिड आहे. हा पॉइंट समजला? हो सर. ओके, आता जस्ट फॉर रेफरन्स बघा याच्यामध्ये फर्स्ट नेमचा जो कॉलम आहे ना, याच्यामध्ये दाखवत आहे एरर काय नाही, एम्प्टी काय नाही. पण मग डिस्टिंक्ट आणि युनिक हे दोन वेगवेगळे आहेत. ठीक आहे, डिस्टिंक्ट आणि युनिक मधला कोण फरक सांगू शकतो का? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक? डिस्टिंक्ट में डुप्लीकेट हो. ओके, अजून कोण? येस, नाही माहिती. ठीक आहे. हे बघा डिस्टिंक्ट आणि युनिक जे आहेत ना ते आपण अजून डिस्कस करू. पण युजली काय म्हणतो आपण की डिस्टिंक्ट जे आहेत म्हणजे डिस्टिंक्ट मध्ये तुमचे नल व्हॅल्यूज पण येतात, डिफरंट व्हॅल्यूज किती आहेत त्याला डिस्टिंक्ट म्हणतात. युनिक म्हणजे इंडिव्हिज्युअल व्हॅल्यूज किती आहेत सेपरेट. म्हणजे आता समजा हे जॉन आहे ना, रिपीट झालं असेल कुठे, पण ते डिस्टिंक्ट मध्ये दाखवणार. पण जर हा युजी नसेल ना, हा एकच असेल तर हा युनिकच्या कॅटेगरीमध्ये पडणार. परत सांगतो, समजा रॉबिन आहे, ठीक आहे. आता हे नंबर म्हणजे असे तुम्ही समजू शकता 428 वेगवेगळे नाव आहेत या फर्स्ट नेमच्या कॉलम मध्ये, म्हणजे 428 वेगवेगळे फर्स्ट नेम्स आहेत. पण 176च युनिक आहेत. म्हणजे आता समजा मी इथे फिल्टर टाकला, आरएन, हे बघा किती आरएन आहेत, तर डिस्टिंक्ट आहे म्हणजे आरएन एक वेगळं नाव आहे, पण ते युनिक नाहीये. कारण ॲरन किंग हा वेगळं नाव आहे, ॲरन शर्मा हे वेगळं नाव आहे, ॲरन रॉस हे वेगळं नाव आहे. समजलं का डिफरन्स? नसेल समजलं तर परत एकदा सांगतो. नाही समजलं. नाही समजलं, ओके. बाकीच्या अजून कोणाला नाही समजलं किंवा कोणाला तरी समजलंय का? सिंपल आहे. म्हणजे मी परत एक तुम्हाला दाखवतो. मी इथे दुसरं काहीतरी केलं. आता समजा इंडियन नाव नाही, सध्या स्क्रीन एकाच ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्यांना इश्यू येतोय का? नाही. बाकीच्यांना नाही सर. कोणाला आता इश्यू येत होता स्क्रीन थांबल्याचा? मला येतो. विष्णू आपण बघू एकदा लेक्चर झालं ना आपण एकदा इश्यू बघू. आता
समजा दुसरं नाव घेतलं मी ॲबी, ठीक आहे, याच्यावर क्लिक केलं. म्हणजे मी काय म्हणतोय, व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज 428 असं समजा सिंपल भाषेमध्ये फर्स्ट नेमच्या कॉलम मध्ये हे आपण रीड कसं करू शकतो. फर्स्ट नेमच्या कॉलम मध्ये 428 नाव आहेत, ठीक आहे, पण 428 नाव आहेत तर 428 युनिक नाही आहेत. म्हणजे डिस्टिंक्ट आणि युनिक मध्ये काहीतरी डिफरन्स असेल. इन शॉर्ट असं समजा टोटल किती आहेत आपल्याकडे रोज, इथून तुम्ही हे आता हे टॉप 1000 दाखवते. इथे तुमच्याकडे एक ऑप्शन असतं बेस्ड ऑन एंटायर डेटा सेट. हे मी सिलेक्ट केलं ना आणि नंतर मी इथे सिलेक्ट केलं तर तुम्हाला दिसतं किती रोज आहेत तिथे. आता बघा रोज सिलेक्ट केले तर परत सगळं चेंज झालं. टोटल 18,000 हे आहेत टोटल रेकॉर्ड्स, ठीक आहे. आता हे कसं दिसणार, परत कॉलम प्रोफाईल मध्ये जायचं, स्टॅटिस्टिक दिसतं, काउंट किती टोटल रोज आहेत 18,154. म्हणून हे जे आहे ना हे एवढं पॉवरफुल आहे की तुम्हाला सगळं शोधत बसायला नाही लागत. तर व्ह्यूचा पॉवर समजलं का आपण हे का यूज करतो. येस नो. येस सर. परत मी 1000 मध्ये गेलो. हे बघा माझं म्हणण्याचं कन्क्लुजन हे आहे की फर्स्ट नेम मध्ये 428 वेगवेगळे नाव आहेत. जसं की आता समजा आपले किती स्टुडंट आहेत, इकडे 10 स्टुडंट आहेत, ठीक आहे. त्या 10 स्टुडंट मध्ये 10 डिस्टिंक्ट नाव आहेत, 10 वेगवेगळे नाव आहेत. पण आता समजा कुणालचं नाव रिपीट झालंय, कुणाल बोरसे पण आहे आणि अजून एक कोणतरी कुणाल आहे. कुणाल लेफ्ट झाला, ठीक आहे. समजा अक्षय आहे तर अक्षयचे 2 नाव आहेत. अक्षय फॉर एक्झाम्पल तुमचं सरनेम असेल अक्षय एक्स, दुसरं असेल अक्षय वाय. तर हे युनिक नाही झाले जरी अक्षय एक डिस्टिंक्ट नाव असेल तर. पण ज्ञानेश्वर आहे, ज्ञानेश्वर एकच आहे आपल्या क्लासमध्ये, तर मग तो डिस्टिंक्ट झाला. तसंच 428 वेगवेगळे नाव आहेत फर्स्ट नेमच्या कॉलम मध्ये, बट फक्त 176 युनिक आहेत. आता ते तुम्हाला चेक करावं लागेल ऍक्च्युली कोणतं युनिक आहे कोणतं नाही. तर ते एकदा तुम्ही डेटा सेटवर चेक करा कारण सगळेच रिपीटेड दिसत आहेत. तर हे चेक कराल का, म्हणजे ऍक्च्युली समजलं का डिस्टिंक्ट आणि युनिक मध्ये काय डिफरन्स आहे का अजून क्लिअर नाही कोणाला. प्रियंका तुम्हाला समजलं का. हो सर. पक्का समजलंय ना. सर ओके, ठीक आहे. बाकीच्यांना समजलंय ना डिस्टिंक्ट आणि युनिक मध्ये डिफरन्स काय. ओके, ठीक आहे. सो बाकी टूल्स वगैरे तर ॲज सच इम्पॉर्टंट एवढं नाही, पण हे जे पण आहेत ना हे आपण उद्या डायरेक्टली उद्या ॲज इन उद्या आपला सेशन आहे तर होपसो तुम्ही अटेंड करत असेल. त्या व्यतिरिक्त थांबा एक मिनिट, लेक्चरमध्ये आज जो पण झाला ते सगळं क्लिअर आहे का, काही डाऊट्स काहीही. नाही सर. ओके, सो आपण स्टॉप करू इथे. नेक्स्ट लेक्चर प्रिफरेबली आपण मंडेलाच ठेवू कारण उद्या सेशन आहे NMD मध्ये, ठीक आहे. स्टुडंटसाठी हे केलंय, अरेंज केलंय, तर तुम्ही जॉईन करू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन. एक 12 ते 2 आहे आणि नंतर 2:30 ते 5 आहे सेशन, ठीक आहे. सो त्यामुळे आपण उद्या लेक्चर नाही ठेवायचं का, उद्या लेक्चर ठेवायचं आहे. ठेवूया ना सर. हो लेक्चर घ्या सर उद्या. ठीक आहे चालेल, आपण करू शकतो. पण मग आत्ता असं नको व्हायला कारण मी याच्यासाठी हे करतोय कारण मला असं नाही वाटत आहे बऱ्याच जणांनी पॉवर बी इन्स्टॉल पण केलंय, फक्त ऐकतायत. कारण हे जे होतं ना बरेच कॉन्सेप्ट जे आपण ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम हे सगळं आपण लास्ट टाइम
केलं होतं. जर डेमो स्टुडंट्स नसते तर मी डायरेक्टली इथे जे पण पॉवर क्वेरीचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते आता घेणार होतो. म्हणून म्हटलं तुम्हाला जर टाइम पाहिजे असेल ना तर मे बी या सॅटर्डेला न घेता आपण नेक्स्ट सॅटर्डेला घेऊ शकतो. त्यामध्ये तुम्ही नाही का जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत पॉवर क्वेरीचे ते आतापर्यंत जेवढे शिकवले तेवढे सगळे तुम्ही परफॉर्म करू